एमसन न्यूजच्या गल्लीत दिल्ली या खास शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज या शोमध्ये चर्चा करण्यासाठी रोजच्या सारखे माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक एमसनचे सल्लागार संपादक संजयजी वरकड सर. सर आपलं स्वागत आहे. सर खूप दिवसानंतर आज जी चर्चा होती की एक्झिट पोलची, ते आज एक्झिट पोल सगळीकडे आले आहे आणि राज्यात देशात जे निवडणुकीचं वातावरण आहे त्याच्यावरती परत चर्चा, कारण 4 जूनला आता परवा निकाल आहे. पण आज एक्झिट पोलवरती चर्चा होत असताना राज्याचा देशाचा एक्झिट पोल बरोबर आपल्याला मराठवाड्याची चर्चा करायची आहे आणि सगळ्या मराठवाड्याचा एक्झिट पोल नेमका काय असणार आहे तो महत्वाचा आहे. त्यामुळे आपण मराठवाड्यातल्या एक्झिट पोलवरती आता चर्चा करूयात. सर सगळ्यात पहिलं आपण सुरुवात करणार आहोत औरंगाबादमधनं. सगळ्यात पहिलं म्हणा ओव्हरऑल मराठवाड्याबद्दल जे आहे 8 जागांकडे आपण कसं बघता ती आपली पहिली कमेंट घेणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघाने आपल्याशी चर्चा करणार आहे. नक्कीच आपण जे आता सर्वे वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय, सगळ्या टीव्ही चॅनलनी सर्वे केलेले काही महत्त्वाच्या संस्था आहे की ज्यांना सर्वे करण्याचा, राजकीय सर्वे करण्याचा मोठा अनुभव आहे. असे सगळे जे सर्वे आले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला बऱ्यापैकी जागा दाखवलेल्या आहेत. काही ठिकाणी महायुतीला पण जागा आहे, परंतु तरी सुद्धा महायुतीला जी 30 ते 35 जागा महाराष्ट्रात जाईल अशी जी शक्यता त्यांच्याकडनं वर्तवली जात होती, आम्ही 40च्या पुढे जाऊच, तर तसं काही चित्र महाराष्ट्रामध्ये नाही. देशाचं चित्र वेगळं आहे आणि महाराष्ट्र हे पूर्णपणे वेगळं चित्र आहे. त्याची काही कारणं आहे, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. तशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा अत्यंत धक्कादायक म्हणता येत नाही, परंतु जे चर्चा होती मराठवाड्यामध्ये की 7च्या 7 किंवा 8च्या 8 जागा महाविकास आघाडीला मिळतील, तर जवळपास तो सर्वे त्याच्या आजूबाजूलाच आलेला आहे. 1-2 जागाचा अपवाद वगळता बहुतांशी जागावरती महाविकास आघाडी विजय होताना सध्या तरी दिसते. हा नाही, हे तर अंदाज असतात, त्यात काही गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले हे सांगितलं पाहिजे की सगळ्या चॅनलचे वेगवेगळे अंदाज आहे आणि त्या अंदाजाने सगळ्या अगदी खरं आहे, अगदी खरं. आपण सर्वेचे काय निरीक्षण आलेली त्याच्यावर बोलतो. जर सर्वे हा तंतोतंत खरे आले तर महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये सरस ठरते आहे असंच आपण सांगतोय. नक्कीच. आणि सर या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिल्या जागेत सुरुवात करूया छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे तो खूप चर्चेत आहे. औरंगाबाद लोकसभेची चर्चा यासाठी आहे की तिरंगी लढत इथं झाली होती. इथं काय म्हणजे एक प्रश्न विचारला जायचा, भुमरे जलील की खैरे, आणि तो जो आहे त्याच्यामध्ये ह्या तिरंगी लढतीकडे कायम बघताना आजचा जो आहे एक्झिट पोल जो आहे तो खैरेंच्या बाजूनं जवळपास सगळ्या सर्वेमध्ये खैरेंचं पारडं जड दाखवत आहे आणि चंद्रकांत खैरे विजयी होतील अशी जी आहे आणि ते आघाडीवरती आहे असं बोललं जातं. याचं मागे काय कारण असू शकतं, तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, आपण आता सर्वेच्या बाजूनं आपण बोलतो, आपलं प्रत्यक्ष वैयक्तिक मत जर काही ठिकाणी वेगळं असू शकतं, कुठं पण असं काही नसतं की आता वेगवेगळ्या चॅनलवर पण ज्या चर्चा सुरू आहेत तर काही जागांच्या बाबतीमध्ये उघडपणे लोकांचं म्हणणं आहे की इथं असं होणार नाही. त्याच्यात ही संभाजीनगरची जागा तशी नाही, परंतु संभाजीनगरच्या जागेवर 1-2 गोष्टी फार महत्वाच्या होत्या की संदीपान भुमरे रिंगणात उतरल्यानंतर भारतीय जनता पक्ष त्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उतरला होता. आणि मी बऱ्याच वेळेस असं म्हटलं होतं की या सगळ्या फाटाफुटीमध्ये तिसरा पण उमेदवार निवडून यायची शक्यता असं, जेव्हा 2 वर आपण मी असं कधीच विधान करणार नाही की दोघांच्या भांडणात तिसरा आला असं वगैरे, तो पण तिसरा म्हणजे तो पहिलाच आहे असं मानणारा मी एक पत्रकार आहे. तर आता ह्या सगळ्या याच्यामधून एक अंदाज असा येतो आहे की हा जर सर्वे खरा ठरला तर त्याचे 2-3 प्रमुख कारणं असतील. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे असेल की पूर्ण आमदारांची म्हणजे 6 पैकी 1 आमदार जर सोडला तर बाकी सगळं तुल्यबळ बाजू असताना सुद्धा संदीपान भुमरेंना मताधिक्य देण्यामध्ये तिथले स्थानिक आमदार कमी पडले. कारण आपण आधी म्हणत होतो की त्यांच्या मागे आमदार आहे, आमदारांची शक्ती, मग एवढी आमदारांची शक्ती असताना ते का पराभूत होत आहेत असा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. दुसरं, या दोघांमध्ये मार्जिनलमध्ये मोठा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे दोघं जण जर परत सारख्याला सारखेच मतदान घेणार असतील तर मग ही लढत नेमकी कशी होईल आणि तिसरा उमेदवार पण त्यांच्या खालोखाल येऊन थांबतो का, हा पण एक सर्वेमध्ये असं इतकं काही बारकाईने उल्लेख केलेले नसतात. तरी सध्या आपण सर्वेचा जर विचार केला तर चंद्रकांत खैरे यांची बाजू आज सर्वेनुसार तरी वरचढ दिसते. नक्की. त्याच्या ही जी बाजू वरचढ याच्यापेक्षा काही 2-3 जी कारणं आहेत, सरांनी ती स्पष्ट सांगितली जी, पण इथली लढत मात्र तिरंगी झाली आहे आणि निकाल लागेपर्यंत ती लढत तिरंगी असेल. आणि आणखीन एक महत्वाचं माझं याच्यामध्ये औरंगाबादच्या बाबतीमध्ये संभाजीनगरच्या लढतीच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा आहे की ही निवडणूक प्रचंड गुंतागुंतीची आहे. जशी मागच्या वेळची निवडणूक ही गुंतागुंतीची होती, तिचा अंदाज शेवटपर्यंत आलाच नाही कोणाला की असं काही घडेल. आणि बहुतांशी लोकांना मागच्या वेळेस असं वाटत होतं की हर्षवर्धन जाधवना ज्यांनी मतदान केलं त्यांना असं वाटत होतं की हर्षवर्धन जाधव जिंकून येतील, निवडून येतील म्हणून आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. त्यामुळे ती निवडणूक जसा अंदाज आला नाही तसं याही निवडणुकीचा अंदाज वर्तवणं
मला असं पण एक पत्रकार म्हणून वाटतं की डोकं थोडंसं खाजवतील. कारण जे मी जसं उमेदवारी काढणारे म्हणतो होते ते जर अचानकच कुठं खूप मतदान घ्यायला लागले तर मग मात्र हे लढत आणखी गुंतागुंतीची होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये कदाचित आता या सर्वेनुसार खैरे पण निवडून येतील, परंतु बाकीचे जे 2 उमेदवार आहेत ते पण चांगलं मताधिक्य घेऊ शकतात. नक्कीच, म्हणजे बाकीचे 2 उमेदवारांचं मताधिक्य चांगलं असेल. त्यामुळे जी काटेकी टक्कर आहे शेवटपर्यंत निकाल हाती येईपर्यंत या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करणं अवघड असेल. पण आज सर्वेचा जो विषय चाललाय त्याच्यात त्या औरंगाबाद नंतर दुसरी जागा आहे जालन्याची टफ लढत झाली होती आणि जालन्यामध्ये कल्याण काळे यांच्या बाजूने त्यांचं पारडं जड दिसतंय आपल्या सर्वेमध्ये आणि कल्याण काळे निवडून येईल असं वाटतंय. पण तीही लढत ज्या सगळ्या वृत्तवाहिन्यांनी सर्वे केले, जे 5-6 वृत्तवाहिन्या, प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे आणि त्या सगळ्यांचं एक मत एकत्र करून एक अंदाज बांधला जातोय आणि तिथं त्यामध्ये कल्याण काळे सरच दिसत आहेत. सर काय सांगा? नक्कीच आपण जे महत्वाचे जे सगळे सर्वे सगळ्या सर्वेच्या याच्यावर निरीक्षण टाकलं तर एखादा अपवाद वगळता बहुतांशी सर्वेमध्ये कल्याण काळे जिंकणार असं सरळ सरळ चित्र आहे. मग याचं आपण जेव्हा विश्लेषण करायला जात होतो, आपण मागे सुद्धा जेव्हा निवडणुकीच्या आधी जेव्हा बोलत होतो किंवा मतदान झाल्यानंतर पण आपण जालन्याविषयी जेव्हा चर्चा केली होती, तर त्यामध्ये एक प्रमुख गोष्ट अशी घडलेली की मराठा आंदोलनाचा जो रोष होता तो मी आधीच्या पण याच्यात बोललो होतो की त्याचा मोठा फटका रावसाहेब दानवेंना बसला असण्याची शक्यता आज जर सर्वे त्यामुळेच असा आला असं माझं स्पष्टपणे मत आहे. कारण मोठ्या प्रमाणावर रोष मराठा कार्यकर्त्यांमध्ये आणि रावसाहेब दानवेंच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता आणि तो त्यांना काही सावरता आला नाही, ही वस्तुस्थिती होती. त्यामुळं आज तरी कल्याण काळे हे आघाडीवर आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता आपण मतमोजणी सुरू झाली आहे अशा पद्धतीनेच बोलतो आहोत. कारण सर्वे आल्यानंतर काय असतं की सर्वे हीच मतमोजणीची सुरुवात आहे का असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. या सगळ्या मतामध्ये जी आहे त्याच्यामध्ये कल्याण काळे जरी आघाडीवर असले पण रावसाहेब दानवेंचे कार्यकर्ते किंवा रावसाहेब दानवे अजूनही ठाम सांगतायत किंवा काही त्यांचे जे बीजेपीचे सगळे जे आहेत की रावसाहेब दानवे विजय होतील. तर काही वेळेस सर्वेचे अंदाज कधी मागे पुढे होतात. जालन्यातल्या परिस्थितीकडे कसं वाटतं? सर्वे सोडून तुमचं मत? नाही, वैयक्तिक पातळीवर जर आपण प्रत्येक जागेचा विचार करत गेलो, आता काय होतं की गडबड अशी होती की एका जागेवर एका ठिकाणी असं दाखवलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला 0 जागा आहे. मे बी ह्युमन एरर असेल, त्यांच्या चुकून पडलं असेल ते. पण दुसरीकडे असं दाखवत होतं की सुनेत्रा पवार या निवडून आलेले आहे. त्यामुळे सर्वे आल्यानंतर सुद्धा आहे ना त्याची एक सांगड घालण्याची एक पद्धत असते. 4 जणांची वेगळी मत, 4 जणांची वेगळी मत येतात. पण तरी सुद्धा मग महाविकास आघाडीला जर जास्त जागाच दाखवणार असतील तर मग त्या नेमकं कुठं दाखवणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुतांशी सर्वेमध्ये हे ठामपणे आहे की भारतीय जनता पक्षाचे 3 महत्वाचे मंत्री जे आहेत त्यांचा पराभव होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये रावसाहेब दानवे यांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं बहुतांशी ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा पराभव असंच सांगितलेलं आहे. आणि 2 जे मंत्री विजयी होणार आहेत त्याच्यामध्ये पियुष गोयल आणि नितीन गडकरी असं सुद्धा सर्वे आलेलं आहे. त्यामुळे ते मराठवाड्याच्या बाहेरचे जरी असले मग अशा सगळ्या अंगाने विचार करावा लागेल. त्यामुळं रावसाहेब दानवेंनी किती जरी दावे केलेले आता तरी सुद्धा जोपर्यंत मतमोजणी होत नाही तोपर्यंत कल्याण काळे यांचं पारडं सर्वेच्या मुळे जड आहे आणि ते पुढे आहे असं सध्याचं चित्र आहे. त्याचबरोबर तिसरी जी जागा आहे जी सगळ्यात हॉट राज्यातल्या ज्या जागांमध्ये आहे ती बीडची आहे. म्हणजे बारामतीच्या जागेनंतर चर्चा झाली ती बीडच्या जागेची. बीडवर आपण 2-3 शोही केले आणि आज जे बीड मधलं जे आहे पंकजा मुंडे यांचं पारडं जड दाखवलं जात आहे आणि पंकजा मुंडे तिथून निवडून होतील, आघाडीवरती असं बोललं जातंय. काय सांगा? ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे. बहुतांशी वेळेस काही असा ऐकणाऱ्यांचा गैरसमज होतो की आपण प्रत्येक वेळेस जेव्हा उमेदवाराचा विषय होतो त्याच्यानंतर आपलं बोलणं असं नसतं की बीडची निवडणूक समजून घ्यावं लागेल. बीडची निवडणुकीमध्ये मी आधी पण सांगितलं होतं की धनंजय मुंडे त्यांच्या बाजूने आल्यानंतर आणि धनंजय मुंडे त्यांच्या सोबत नसताना, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सोबत नसताना परळीमधून त्यांना लीड मिळालेली होती. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंसोबत एक मोठं चॅलेंज होतं की परळीमधून ते मागच्या वेळी जी प्रीतम मुंडेंना लीड मिळाली होती ती किती वाढवतात. आणि तसं जर झालं असेल तर पंकजा मुंडेला खूप मोठा त्याचा ऍडव्हान्टेज होण्याची शक्यता आहे. पण दुसरं असं आहे की आष्टी किंवा परळी हे सोडून बाकीचे 4 मतदारसंघ आहे तिथे सुद्धा मतदान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. पण ऍडव्हान्टेज टू सर्वे म्हणजे आता कसं की खूप कमी जागा आपल्या मराठवाड्यामध्ये महायुतीला दाखवलेला आहे. त्यातल्या त्यात हा मोठा आशेचा किरण आहे. मी असं म्हणेल की धोक्यात आलेली सीट निघाली असं आपल्याला मानायला काही हरकत नाही. सर्वे हा खरा ठरला तर. त्यामुळे पंकजा मुंडे आजच्या घडीला ऍडव्हान्टेज. हा म्हणजे जी महायुतीच्या बाजूने जागा दिसते ती पंकजा मुंडेंची सध्या शुअर मध्ये ती आहे की तो आशेचा किरण म्हणता येईल. आशेचा किरण आहे जे. आणि जो नक्कीच ती जागा धोक्यात आलेली होती अशी जी चर्चा सुरू झालेली होती त्याच्यावर या सर्वेने पडदा टाकलेला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे हिंगोलीतली जी जागा आहे हिंगोलीच्या जागेचं शेवटपर्यंत एक म्हणजे सगळ्यात रंगत असणारी जागा होती आणि शेवटी उमेदवार बदलावा लागला म्हणून ती जागा सगळ्यात जास्त चर्चेमध्ये होती. हिंगोलीच्या जागेवर जी आहे शिवसेना गटाचे बाबूराव कदम यांच्या विरुद्ध नागेश
आष्टीकर मशाल अशी लढाई झाली होती सर. त्याच्यामध्ये आष्टीकरांचा विजय दाखवला जातोय. आष्टीकर आघाडीवरती आहे आणि उद्धव ठाकरेंना ती जागा मिळते असा सर्वेचा अंदाज आहे. असं घडत असेल तर या मागचं काय कारण आहे? त्याचं दोन महत्वाचे कारण असं आहे की एकतर तिथं उमेदवारी बदलली गेली आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की उमेदवारी हिंगोलीमध्ये बदलल्या गेल्यामुळं त्याचा फायदा होईल आणि ते करेक्टिव्ह मेजरवर गेलेले आहेत एकनाथ शिंदेंचं गट. पण तसं काही होताना दिसत नाही. नंबर 2 म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच उद्धव ठाकरेंनी जी भूमिका बदलली आणि त्यांना जे आरोप केले गेले की तुमची नकली शिवसेना आहे आणि यांनी हिंदुत्व सोडलं आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेले आहे. आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी सरळ सांगितलं की आमचं जे हिंदुत्व आहे ते घराघरातल्या चुली पेटवणारं आहे, घरं पेटवणारं नाहीये. त्यामुळं एक असं झालंय महाराष्ट्रामध्ये की जिथं जिथं मुस्लिम वोटर होता जो कधी शिवसेनेच्या बाजूने नव्हता किंवा उद्धव ठाकरेच्या बाजूने नव्हता तो पूर्णपणे त्यांच्या बाजूला एकवटला. आणि जे असली नकलीच्या वादामध्ये असं झालं की जो शिवसेनेचे जे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले तेही राहिले. म्हणजे मूळ हिंदुत्ववादी मतदानही उद्धव ठाकरे सोबत राहिलं आणि मुस्लिम मतदान पण त्यांच्यासोबत राहिले. तर त्याचा फायदा त्यांना परभणीमध्ये, त्याच्यानंतर आपलं हिंगोलीमध्ये आणि उस्मानाबादमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यानंतर जी परभणीची जागा आहे, परभणीचा उल्लेख करत होतो सर. परभणीची जागा आहे, परभणीची पण जागा जाणकारांनी इथं निवडणूक लढवली आणि खूप मोठ्या प्रमाणात राजसभेकडनं लढवल्यानंतर खूप चर्चेत आली. पण परभणीच्या जागेवरती जे आहे की ती पण जागा शिंदे सेनेकडे उद्धव ठाकरेंकडे झुकली आहे आणि त्या जागेचा जो कौल आहे तो संजय जाधव यांच्या धनुष्यबाणाच्या बाजूने आलाय. सर त्यामागे काय कारण आहे? जानकर तर खूप म्हटलं होतं, आज सुरुवात झाली तेव्हा जानकर लोकप्रिय होते किंवा त्यांच्यासाठी अजित पवारांनी सगळ्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. असं असतानाही उद्धव ठाकरेंना म्हणजे संजय जाधवच्या रूपाने एक जागा वाढती मराठवाड्यामध्ये, कसं बघता? नाही, त्यांची जागा ऑलरेडी तिथे होतीच ती परभणीमध्ये. पण त्याच्यात दुसरं बी आता जे म्हटलं ना मुस्लिम मतदान एकवटलं होतं, म्हणजे जास्त फायदा हिंगोलीमध्ये आणि उस्मानाबादमध्ये झाला. पण त्या तुलनेमध्ये परभणीमध्ये थोडासा कमी झाला कारण तिथं पर्सेंटेज वोटिंग मुस्लिम एरियाचं इतर ठिकाणच्या पेक्षा थोडं कमी असे आपली माहिती. दुसरं पूर्वीच्या काळात काही संघर्ष झालेले आहेत त्यामुळं काही जण तटस्थ राहिले अशी पण माहिती आहे. तरी सुद्धा महादेव जानकर हे बाहेरून आलेले उमेदवार आहेत आणि शेवटी त्याचा एक मोठा परिणाम होतो. अर्थात परभणीमध्ये बाहेरून आलेले अनेक उमेदवार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये, त्यामुळे तो काय ऍक्सेप्टन्सचा विषयच नव्हता. दुसरं कास्टिझममध्ये पण काय झालं की मायक्रो जे ओबीसी आहेत तर त्याच्यामध्ये संजय जाधवांनी प्रचंड प्रमाणात काम केलं. त्यांना माहित होतं की जातीचं जर ध्रुवीकरण झालं आणि ओबीसी आणि मराठा असं झालं तर मग आपल्याला फटका बसेल. कारण महादेव जानकरांचं स्वतःचं स्टेटमेंट त्याच्यानंतर आलेलं आहे की मला मराठा आंदोलनाचा फटका बसलेला आहे म्हणून. त्यानंतरची नांदेडची जागा आहे सर. नांदेडच्या जागेमध्ये प्रताप चिखलीकर ही कमळ ही जी जागा आहे त्यांना भाजपाला जी आहे परत एक आशेचा किरण वाटतोय. पण तिथली जी दुसरी लढत आहे सांगायला पाहिजे की वसंतराव चव्हाणांनी खूप टप दिली आहे आणि ती काँग्रेसच्या पण अजून ती जागा गेलेली नाहीये किंवा त्या जागेवरती एक फाईट होऊ शकते. सर्व मात्र प्रतापराव चिखलीकरांच्या बाजूने आहे, काय सांगा? नक्कीच. आपण ज्या दोन जागा मराठवाड्यातल्या सांगतो त्यामध्ये पंकजा मुंडे आणि नांदेडच्या या दोन जागा ह्या सगळ्या सर्वेचा म्हणजे बाकी सगळे सर्वे असतील आपल्या दोन सर्वे म्हणजे बीजेपीच्या ह्या दोनच जागा आहे. मग त्याच्यामध्ये मुख्य कारण असं आहे की अशोक चव्हाण गेल्यानंतरही काँग्रेसचा जो मूळ कार्यकर्ता आहे तो महाविकास आघाडी सोबतच होता आणि त्याच्यामुळे वसंत चव्हाणांना त्याचा फायदा झाला. परंतु शेवटी बाकीचे सगळे गणित त्यांनी जुळून आणले. प्रतापराव पाटील चिखलीकर हे पूर्वीचे काँग्रेसचे होते म्हणजे विलासराव देशमुखांच्या सोबतच होते, त्यामुळे त्यांना तोही बेस होता. आपण हा विचार कधी या सगळ्या याच्यात केला नव्हता पण तो एक विचार करावा लागेल. त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकर यांचं पारडं आता या सर्वेनुसार जड आहे. लातूरमध्ये सर, लातूर मागच्या वेळेस भाजपनं राखलं होतं पण यावेळेस तिथं पंजाला ती जागा जातीये. डॉक्टर शिवाजीराव काळगे जे आहे काँग्रेसचे ते विजयी होताना दिसत आहे. त्यांच्या सर्वेमध्ये तरी किमान ते आघाडीवरती आहे, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक कारण आहे की सुधाकर शृंगारे जे भाजपचे उमेदवार आहे मुळामध्ये भाजपचे मूळ कार्यकर्ते त्यावेळेस म्हणजे आधी जेव्हा त्यांना मागच्या वेळी उमेदवारी दिली त्यावेळेस अचानक त्यांना चर्चेत त्यांचं नाव आलं होतं आणि अनपेक्षितपणे ते विजय झाल्यानंतर सुधाकर शृंगारे हे नाव सगळ्यांना माहिती झालं. आणि नंतरच्या काळात पण सुधाकर शृंगारे यांनी लोकांशी संपर्क सगळ्यात ठेवला. पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस हे सगळं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण तापत असताना अमित देशमुख हे परत भाजपच्या वाटेवर आहेत का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अमित देशमुखांनी राहुल गांधीच्या सभेत सहभागी होऊन त्यानंतर पुढच्या काळामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड त्या शिवाजीराव काळगेंच्या पाठीमागे त्यांची ताकद उभं करून ती निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतो. आणि महत्वाच्या अंडरकरंट्समध्ये जो पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस लातूरमध्ये अनेक संघटनांनी वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक काम केलं आणि त्याच्या मागे सुद्धा अमित देशमुखांचं पाठबळ होतं. तसंच या
शिवाजीराव काळगेंचं पण पाठबळ होतं. नक्कीच. शेवटची जागा की उस्मानाबाद, अर्थात धाराशिव. उस्मानाबादच्या जिथं अर्चना पाटील ज्या आहेत त्या एनसीपी कडनं उभा होत्या आणि त्यांच्याबरोबर ओमप्रकाश राजे निंबाळकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेकडनं उभा होते. आणि जी आहे सगळ्या सर्वांनी एकमताने जे आहे ते ओमप्रकाश निंबाळकर, ओमराजे निंबाळकरांना धनुष्यबाणाला त्यांनी पसंती दाखवली. काय सांगाल? मशालचे उमेदवार आहेत ते ओमराजे निंबाळकर. आणि त्याचं मुख्य कारण काय की भारतीय जनता पक्षाने जेव्हा ह्या सगळ्या जागेवर दावा करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ती जागा खरं तर भाजपला हवी होती तिथून राष्ट्रवादी काँग्रेसकडनं, पण राष्ट्रवादीने ती सोडली. मग अजित पवारांना जागा कुठं द्यायच्या आणि त्या कशा द्यायच्या म्हणून अजित पवारांसाठी ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आणि भाजपमधून त्यांना परत राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभं करण्यात आलं. त्याचा एक मोठा निगेटिव्ह मेसेज गेला. आणि ओमराजे निंबाळकरांनी जसं आपण निलेश लंकेच्या बाबतीमध्ये बोलतो तसं ओमराजे निंबाळकर हे धडक मारणारे उमेदवार आहेत. त्याच्यामुळं त्यांनी सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. दुसरं मी जसा उल्लेख केला आता की आपण हिंगोली आणि परभणीमध्ये मुस्लिम मतदान जे आहे ते पूर्णपणे मशालीच्या मागं एकवटलेलं होतं आणि परभणीमध्ये पण बहुतांशी मतदान संजय जाधवांच्याच बाजूने वळालं, पण काही ठिकाणी थोडीशी गडबड झाली अशी आपली ऐकून आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा काय होतोय की जिथं जिथं धनुष्यबाण मशालीचे उमेदवार आहेत तिथं मायनॉरिटीचं मतदान आणि दुसरं राज्यघटना बदलल्या जाईल का या भीतीपोटी म्हणा किंवा त्याचा राग म्हणून म्हणा दलित मतदानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान हे मशालीकडे झालेले. नक्की. हे आहे 8 मतदारसंघाचे जे आहे ते पोल आहे ते एक्झिट पोल आहेत आणि खरं तर जे यानंतर येणारे जे निकाल आहेत निकाल महत्वाचे आहेत. निकाल महत्वाचे पण एक्झिट पोलवरती फक्त चर्चा होऊ शकते. सर 8 मधनं 6 जागा महाविकास आघाडी आणि महायुती 2 यात काही थोडाफार बदल होईल असं वाटतं की असेच असते साधारण अंदाज? आता कसं होतं की मी आज जे सर्वे बघतो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय होतं की काही सर्वेमध्ये एखादी जागा एखाद्या पक्षाला दाखवलेली आहे तर दुसऱ्या सर्वेमध्ये ती जागा दुसऱ्या पक्षाला दाखवलेली आहे आणि असे अर्थात याचं प्रमाण खूप कमी आहे. आता बहुतांशी सर्वेमध्ये बहुतांशी जागा ह्या बरोबर दाखवलेल्या आहेत पण काही जागांची आलटापलट होऊ शकते कुठं कुठं. तर त्याच्यामधल्या कोणकोणत्या जागा आहेत तर त्याच्यामध्ये एक नांदेडची जागा येऊ शकते. दुसरं आपल्या मराठवाड्यामधली फार कमी शक्यता आहे पण लातूरची आपल्या बीडची जागा येऊ शकते पण त्याची शक्यता का आता कमी वाटायला लागली आणि बहुतांशी ठिकाणी बदल होण्याची फार काही शक्यता नाही. म्हणजे जे आहे ते महायुतीला 2 जागा आणि महाविकास आघाडीला 6 जागा मराठवाड्यातलं असं चित्र असतं. या 8 जागांचं जे आहेत आणि त्याची मागची कारणही सरांनी त्या प्रत्येक जागेमध्ये सांगितली. उद्या जे आहेत तर एक्झिट पोल अजून काही पूर्ण प्रमाणात आले नाही देशातले येत आहेत आणि उद्या या सगळ्या याच्यावरती आपल्याला अजून सविस्तर चर्चा करता येईल 8 जागांची आणि महाराष्ट्रातील इतर लढतींची की महाराष्ट्रातला 48 महाराष्ट्राचा कौल कसा होता आणि का बदलतो किंवा त्या कौलाकडे कसं बघितलं जातंय यावरती चर्चा करणार आहोत. आणि उद्याच्या शो मध्ये आज मात्र मराठवाडा आणि मराठवाड्याच्या चर्चेविषयी हा लाईव्ह आमचा शो आपण बघतायत. आपल्या काही ज्या सूचना आहे की उद्या आम्ही कशावर बोललं पाहिजे आणि निकालाच्या बाबतीत निकालाच्या दिवशी तुमच्या काय अपेक्षा आहे निकालच्या सगळ्यात जास्त फास्ट अपडेट मराठवाड्यात देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मराठवाड्यातल्या 8 जागांचा जसं प्रत्येक आपण प्रत्येक मतदान केंद्रावरतून सरळ जसं फेऱ्या सुरू होतील तोपर्यंत आपले प्रतिनिधी सुद्धा 5-6 प्रतिनिधी प्रत्येक विधानसभेचे जिथं काउंटिंग चालू आहे तिथं प्रत्येक ठिकाणी आपले प्रतिनिधी असतील आणि ते थेट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आणि ती थेट माहिती आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. हा आहे चॅनल आणि विविध वृत्तवाहिन्यांनी केलेले एक्झिट पोल हा KMCने केलेले एक्झिट पोल आणि त्याच्यावरती अंदाजावर त्या सगळ्या अंदाजांवरती केलेले विश्लेषण. पण तुम्हाला काय वाटतं की तुमचा एक्झिट पोल काय सांगतो? तुम्हाला कोण निवडून येईल असं वाटतं या 8 जिल्ह्यामध्ये ते नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्या कमेंटच्या आधारे आम्ही उद्याच्या शो मध्ये बोलूयात. तर नक्की बघा गल्ली ते दिल्ली. धन्यवाद.